करत असतात आणि त्याच प्रयत्नातून पुढे या अगोदर आपण 16 मेला भेटलो होतो 16 मे 2025 रोजी आणि परत आपली आज आमची गाठ पडत आहे. आम्ही आलेल्या सर्व पत्रकारांचं त्या ठिकाणी स्वागत करतो आणि काही माहिती देतो की सौदी सरकार हज मंत्रालय यांनी हज 2026साठी आणि पुढे होणाऱ्या हजसाठी म्हणजे पुढील वर्षी होणाऱ्या सर्व हजसाठी काही गाईडलाईन, टाईम लिमिट्स आणि काही रूल्स अँड रेग्युलेशन सांगितलेले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने आजाराबाबत सांगितलेलं आहे की असे आजार ज्याला ऑर्गॅनिक म्हणतो आपण, हृदयरोग, किडनी, अशा प्रकारचे आजार, त्याचबरोबर कॅन्सर आणि ज्याला म्हणतो बाळंतीण बाई म्हणजे ज्याला 5 महिन्यापेक्षा जास्त बाळंतीण आहे अशी बाई, त्याचबरोबर पांढरा रोग, कोड वगैरे अशा रोगाबाबत त्यांनी खास करून अशा यात्रेकरूंना येण्यास मनाई केलेली आहे. यावर्षी सरकारी दवाखान्यामार्फत सर्व हज यात्रेकरूंची चेकिंग होणार आहे आणि ते सर्टिफिकेट देणारच आहेत आणि त्या सर्टिफिकेटवर सौदी गव्हर्नमेंट पुढची कारवाई करणार आहे. हे सर्व काही मेडिकल डॉक्युमेंट्स आम्हाला सौदी सरकारच्या नुसूक या पोर्टलवर दाखल करायचे आहेत. त्यांच्या मुलगी असो, त्यांना यावर्षी हज यात्रेमध्ये प्रवेश नाही आहे. लो लिमिट आहे परंतु हायर लिमिट नाही. 12 वर्षाच्या पुढचे किती वर्षापर्यंत म्हणजे 100 वर्षापर्यंतची हज यात्रेकरू हज यात्रेमध्ये सामील होऊ शकतात. त्याचबरोबर टाईम लाईन आहे. गेल्या वर्षीचा जो काही प्रसंग घडलेला होता त्या प्रसंगाला अनुसरून यावर्षी सर्व हज ग्रुप ऑर्गनायझर सौदी गव्हर्नमेंटच्या टाईमलाईन प्रोसिजरला सर्वांनी कबूल केलेलं आहे. त्यांच्या टाईमलाईननुसार आमचं जे कॅम्पचं बुकिंग होतं, जर त्या ठिकाणी मीनामध्ये कॅम्प असतात, त्या ठिकाणची ट्रान्सपोर्ट व्यवस्था आहे आणि इतर व्यवस्था ज्या ठिकाणी स्पेशल पर्पज कंपनी SPC ज्याला म्हणतात, ह्या सर्वांचं पेमेंट भारत देशामधील सर्व हज यात्रेकरूंनी 15 डिसेंबर 2025 रोजीच्या पूर्वीच केलेला आहे. म्हणजे गेल्या वर्षी जो काय प्रसंग आलेला पेमेंट न गेल्यामुळं तो प्रसंग यावर्षी नाही, पेमेंट आमच्या सर्वांचं गेलेलं आहे. आता जी पुढची टाईमलाईन आहे ती 15 जानेवारी 2026 आहे. त्यामध्ये प्रत्येक हज यात्रेकरूचे डाटा, त्यांचे पासपोर्टचे डिटेल्स नुसूक या पोर्टलवर रफिक शेख आहेत आमचे प्रेसिडेंट, त्याचबरोबर कादर आहेत, हे संपूर्ण तुम्हाला मार्गदर्शन करतील. त्याच्यानंतर तशी टाईमलाईन आहे की 15 जानेवारीपूर्वी आम्हाला डाटासुद्धा फिक्स करायचा आहे आणि यावर्षी विजाची जी आखरी इश्यू करायची डेट आहे, सौदी सरकार जे इश्यू करत असतं ते 8 फरवरीपासून सुरू करणार आहे आणि 20 मार्चला ते संपणार आहे. म्हणजे वर्षानुवर्ष चालत असलेली जी एक काही रोटेशन होती ती सध्या ह्या 2026 पासून ती बंद झालेली आहे. हाच 2026 पासून यापुढे टाईमलाईन फार पुढे पाळावं लागणार आहे. यापूर्वी असं व्हायचं की रमजान किंवा रमजान नंतर हज यात्रेकरू यायचे आणि ते बुकिंग करायचे किंवा ते वाट पाहायचे. तर अशी परिस्थिती आता यावर्षी नाही आहे. याच्यानंतर सुद्धा येणाऱ्या हज यात्रेकरूसाठी हे कंडिशन्स लागू आहेत. तेव्हा आजच्या